जायकवाडी धरणातला जिवंत पाणी साठा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे। अशी भीती वर्तवण्यात येते की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृत साठा जो आहे तो आपल्याला उपसावा लागेल आणि यामुळे मराठवाड्यावर पाणी संकट ओढवलेलं आहे। जायकवाडी धरणाच्या घशाला कोरड पडल्यानं मराठवाड्याचे प्रचंड हाल होणार आहेत। मराठवाड्याची पाण्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा काही दिवसांवर 0% पोहोचण्याची भीती निर्माण झाली। त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवणार आहे। म्हणजेच येत्या काळात दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत। तसंच मंगळवारी धरणातील कालव्याद्वारे जालना, परभणी, बीड जिल्ह्यात 1.41 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे। त्यानंतर धरण मृतावस्थेत येईल, कारण या धरणामधला मृत साठा कार्यरत होईल। त्या ठिकाणचं पाणी मृत साठ्यामधनं उपसावं लागेल। अधिक माहिती घेऊया माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, तू अधिकाऱ्यांशी बोललेला आहेस, अधिकाऱ्यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे? दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे। आज घडीला जायकवाडी धरणामध्ये 2.41% म्हणजे साधारणतः 2 टीएमसी इतका जिवंत साठा उपलब्ध आहे। साधारणतः 1 मार्च पासून औरंगाबादच्या या जायकवाडी धरणातून औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड, परभणी या 4 जिल्ह्यासाठी 1.41 टीएमसी इतकं पाणी सोडण्यात येणार आहे। म्हणजे 1 मार्च नंतर जायकवाडी धरणातला जो मृत साठा आहे त्या मृत साठ्यापर्यंत ही स्थिती पोहोचणार आहे। साधारणतः 2.41 मधून 1.40 ज्यावेळेस पाणी साठा जातो आणि त्याचबरोबर बाष्पीभवन आणि सध्याचा उपसा लक्षात घेतला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच या धरणातला जिवंत साठा पूर्णतः संपणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर मात्र मृत साठ्यातूनच पाणी पुरवठा केला जाणार आहे। या मृत साठ्यावर औरंगाबाद, अंबड, त्याचबरोबर जालना या 3 मोठ्या शहराबरोबरच मोठ्या MIDC सुद्धा विसंबून आहेत। शिवाय जवळपास 350-400 गावं जे औरंगाबाद, जालना आणि नगर जिल्ह्यातले या धरणावर अवलंबून आहेत त्या गावांना पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळं हळूहळू हे पाणी कमी होताना दिसतंय आणि मृत साठा जो आहे त्या साठ्याची जर आकडेवारी बघितली की साधारणतः 28 टीएमसी आहे। मात्र 28 टीएमसी येणाऱ्या काळात उपसता येणार नाही, फक्त 50% म्हणजे 14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून उपसा करता येणार आहे। त्यामुळे भविष्यात हे धरण कोरडं पडतं की काय अशी एक भीती व्यक्त केली जाते। मात्र आज घडीला मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अतिशय धक्कादायक आहे, चिंता वाढवणारी ही गोष्ट आहे। मात्र माधव, या संदर्भात प्रशासनानं काही पर्यायी उपाययोजना करायचं ठरवलेलं आहे का? त्या दृष्टीने काही पावलं उचलण्यात आलेली आहे का? जायकवाडी धरणातला पाणी साठा हा दिवसेंदिवस कमी होतो आहे। विशेषतः गेल्या 15 दिवसापूर्वी याच धरणामध्ये 4.5% इतकं पाणी साठा होतं। मात्र 15 दिवसामध्ये जवळपास 2 ते 2.5% पाणी कमी होताना दिसतंय। मात्र प्रभावीपणे जी अंमलबजावणी, जे काटेकोरपणे कायदे अवलंबले पाहिजे ते होत नाहीत। शेतकऱ्याच्या शेतीला जे पाणी दिलं जाते ते कागदावर बंद आहे, मात्र प्रत्यक्षात दररोज वारेमाप उपसा शेतकऱ्यांच्या वेगळ्या ऊसासाठी, वेगळ्या मोसंबीच्या पिकासाठी केला जातोय। मात्र पुढच्या काळातला धोका लक्षात घेऊन अधिकारी मात्र याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही। दुसरीकडे औरंगाबाद, जालना या 2 मोठ्या शहराबरोबर ग्रामीण भागातली जी पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेसाठी 24 तास पाणी उपसा केला जातोय, मात्र त्यामध्ये अद्यापपर्यंत कपात केली नाही। चिंता आहे ती फक्त प्रशासनाला बाष्पीभवनाची, आणि बाष्पीभवनामध्ये इतकं मोठं पाणी कमी होतंय त्यामुळं प्रशासन सुद्धा हतबल झालेले आहे। अशा स्थितीमध्ये खरं तर आता सगळीकडची जी पाणी कपात आहे ती करणं अनिवार्य आहे किंवा गरजेचं आहे, पण तसा अद्यापर्यंत कुठलाही निर्णय सरकारने किंवा या प्रशासनाने घेतलेला नाही। खरं तर या आठवड्यात आता ह्या बातमीनंतर प्रशासनाला जाग यावं, कारण मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं जायकवाडी धरण अशा स्थितीत होत येत असेल तर मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी धक्कादायक गोष्ट आहे। पुढच्या काळातली जी काही आर्थिक असेल, ती सामाजिक घडी असेल किंवा सगळी व्यवस्था असेल ती व्यवस्था सुद्धा या धरणातील पाणी नसल्यामुळे बिघडू शकते। पण याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, कारण आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मृत साठ्याला हात लावणार आहोत। धन्यवाद माधव, तू दिलेल्या माहितीबद्दल। अत्यंत भीषण परिस्थिती आपण मराठवाड्यातली बघतोय। मृत साठा जवळपास आता वापरावा लागणार आहे। जिवंत पाणी साठा संपायला आलेला आहे। फेब्रुवारी महिना अजून संपायचा बाकी आहे। मार्च महिना सुरू व्हायच्या आधीच जर ही परिस्थिती असेल, अजून पावसाळा बराच लांब आहे, त्यामुळेच मराठवाड्यावर एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे। पाणी साठा पुरेसा नाहीये।